सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उबाठाचं आंदोलन पार पडतंय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यातून करण्यात आलेली आहे। या संदर्भात स्थानिक आमदार महेश सावंत आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी संवाद साधलाय। बघूया। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज शिवाजी पार्क या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। आपल्यासोबत स्थानिक आमदार महेश सावंत आहेत। सर, कशा पद्धतीने या ठिकाणी या संपूर्ण आंदोलनाची तयारी झालेली आहे? उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं, मात्र ज्याच पद्धतीच्या मागण्या या ठिकाणी केल्या जात आहेत, तुमची काय या ठिकाणी प्रतिक्रिया आहे? बघा, आता आमचे सगळेच सैनिक इथे हजर झालेले आहेत आणि जो काही देशामध्ये सध्या सुरू आहे मुलांच्या परीक्षाबाबत किंवा इतर बाबत देशात राज्यात एक हाती सत्ता असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये CETचे नीटच्या परीक्षेचा धागेदोरं महाराष्ट्रात मिळतात, हे लाजिरवाणी गोष्ट आहे। एक हाती सत्ता आहे, 230 का किती आमदार निवडून आले आणि त्या एक हाती सत्तेमध्ये त्यांनी ॲक्शन फास्ट घेतली पाहिजे होती, परंतु गृहखाता कुठेतरी अपयशी ठरते। सर, जी राजीनाम्याची मागणी केली जाते धर्मेंद्र प्रधान यांच्या, काय वाटतं या मागणीकडे यश येईल का? मागणीचा पाठपुरावा होईल? यश यायला पाहिजे, नाही तर त्याला यश नाही आला तर भविष्यातली युवा पिढी त्यांना काढून टाकते। कुठली घटना अशी आहे की सांगा ती परमिशनने किंवा नियमात घडली आहे? सांगा तुम्ही। तसं हे पण परमिशन नसेल तरी आम्ही काय वाईट करत नाही ना। जो आवाज आहे युवा पिढीचा तोच उठवतो, त्यामुळे यात काय आम्हाला गैर वाटत नाही। आणि शिवसेनेला काय नवीन काय हे नाही, आंदोलन करायचं म्हटलं तर तुम्ही परमिशन द्या, नाही तर देऊ नका। आम्ही आमचं काम करणार, तुम्ही तुमचं काम करा। निश्चितच खूप खूप धन्यवाद। तर आपण पाहतोय की शिवसेनेला कुठल्याही परमिशनची गरज नसल्याची व्यक्त हे आता महेश सावंत यांच्याकडनं करण्यात येते, कारण की जे पाहतो आपण की अनेक वर्षांपासूनचा जो इतिहास राहिला आहे शिवसेनेचे, ज्यावेळी आंदोलन केलं जातं त्या ठिकाणी मग परमिशन असो किंवा नसो, आंदोलन हे पूर्णपणे केलं जातं। त्यामुळे आता आजच्या आंदोलनातून नेमकं मुंबईकरांना काय मार्गदर्शन होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। फोटो जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।